नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 9 ऑक्टोबर रोजीचा करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, जी काही आपली डेलीची करंट अफेअर्सची सिरीज जी आहे, जी तुम्हाला आवडतच आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला जर ही सिरीज खरंच आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तो बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. म्हणजे कसं होऊन जातं की आपण काही दिवस लेक्चर रेग्युलर करतो, पण मग एका पॉइंटला जाऊन आपण लेक्चर रेग्युलर करणं सोडून देतो. तर त्यामध्ये खंड पडला नाही पाहिजे. परीक्षा देत असताना कन्सिस्टन्सी मॅटर करते आणि तो बेल आयकॉन जो आहे तो तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवल आणि ज्याने तुमची कन्सिस्टन्सी जी आहे ती टिकून राहणार आहे. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपली राज्यसेवेची बॅच चालू आहे बघा, रिव्हिजन बॅच, ज्यामध्ये अर्थशास्त्राचे 6 लेक्चर जे आहे तर ते लाईव्ह स्वरूपात झालेले आहे, ठीक आहे. आणि त्याचबरोबर कंबाईनची लक्ष्य बॅच सुरू आहे, तर त्यामध्ये सुद्धा हे लेक्चर सुरू आहे. त्याचबरोबर आपल्याकडे ज्या काही विषयाच्या नोट्स उपलब्ध होत्या त्या आपण राज्यसेवा परीक्षा बॅच मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहे, रिव्हिजन नोट्स. त्याचबरोबर बघा मित्रांनो, राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच आणि कंबाईनसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आपण सुरू केलेली आहे. अभ्यास 3000 नावाचं कुपन यूज करा तुम्हाला, ठीक आहे. या बॅच मध्ये 3000 रुपयापर्यंतचं डिस्काउंट जे आहे ते मिळणार आहे. राज्यसेवा बॅच मध्ये एनसीईआरटी प्लस स्टेट बोर्ड आहे आणि टेस्ट सिरीज असणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं कंबाईन बॅच मध्ये स्टेट बोर्ड प्लस टेस्ट सिरीज आहे आणि नोट्स असणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचेस मध्ये मिळणार आहे. बघा, सध्या 2025 साठी डेडिकेटेडली जर कोणत्या प्लॅटफॉर्मवर बॅच सुरू असेल तर तो आपलाच प्लॅटफॉर्म. बाकी प्लॅटफॉर्मवर मुलं आपल्याकडे येत आहे, लेक्चर घेत नाही. आणि काही प्लॅटफॉर्म असे आहे की ज्यांनी समजून घ्या फाउंडेशन बॅच सुरू केल्या नंतर बंद करून मुलांना पैसे दिले, ते सुद्धा मुलं आपल्याकडे. तर लवकरात लवकर जॉईन करा, कारण याची फी 10,000 आणि 8,000 सायमल्टेनियसली होणार आहे, ठीक आहे. अनुक्रमे 8,000 आणि 10,000 त्याची फी जी आहे ती होणार आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेसाठी अधिनियमाची बॅच आहे. मुंबईसाठी जीके ची बॅच आहे फक्त 99 रुपयात, ही बॅच फक्त 250 रुपयात. आणि मुंबई स्पेशल जी बॅच आहे जी नोट्स, ठीक आहे, तर ते तुम्हाला 50 रुपयामध्ये मिळून जाईल. आणि आरआरबी साठी बॅच आहे फक्त 799 रुपयामध्ये, जी तुम्हाला ऍप मधून परचेस करू शकता तुम्ही. त्याचबरोबर येत्या राज्यसेवेसाठी, येत्या कंबाईनसाठी रिव्हिजन नोट्स बनवलेले. बाकी विषयासाठी सुद्धा तुम्ही या नोट्सचा वापर करू शकता आणि स्वतःचं रिव्हिजन जे आहे ते परफेक्ट करू शकता. या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. आजच्या लेक्चरची जी काही पीडीएफ आहे तर ती तुम्हाला ऍप मध्ये स्टडी मटेरियल नावाचा ऑप्शन त्यामध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर दोन्ही ठिकाणी मिळून जाईल. फक्त तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि ऍप डाउनलोड करून ठेवायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, इंस्टाच्या पेजला फॉलो करायचे, ठीक आहे. तर बघा, तुमच्या अभ्यासाची संबंधितच गोष्टी आहे ज्या मी तुम्हाला सांगत आहे. आता बघा, 9 ऑक्टोबर रोजीचे जे काही चालू घडामोडी आहे ते आता आपण इथं बघूया, ठीक आहे. तर बघा, आता पीडीएफ उपलब्ध करून देतोय म्हणून काही मुलं जे आहे ते लेक्चरकडे दुर्लक्ष करतील, तर ती तुमची सगळ्यात मोठी चूक आहे, ठीक आहे. इथं बघा, हे पहिला क्वेश्चन आहे 2024 वैद्यकीय, ठीक आहे, वैद्यकीय किंवा शरीरशास्त्रासाठीचा जो काही नोबेल पारितोषिक देण्यात आलेला आहे तर तो कोणाला मिळालेला आहे. तर 2024चा वैद्यकीय शास्त्रासाठीचा आणि जो काही शरीरशास्त्रासाठीचा, थोडक्यात बायोलॉजीचा नोबेल पुरस्कार जो आहे मित्रांनो तो विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुओकुन यांना मिळालेला आहे. विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुओकुन यांना हे पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे जर बघितलं 1 आणि 2 हे आपलं उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, जे काही शास्त्रज्ञ आहे विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुओकुन यांना मायक्रो आरएनएच्या शोधाबाबत, ठीक आहे, यांना मायक्रो आरएनएच्या शोधाबाबत हा जो पुरस्कार आहे हा मिळतोय. त्याचबरोबर त्यांनी पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल जीन नियमनातील त्यांची भूमिका आहे. तर आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मायक्रो आरएनए डीएनए आरएनए तुम्हाला माहितीच असेल, तर मायक्रो आरएनएचा शोध लावला म्हणून आपण जर बघितलं विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुओकुन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. कारण आपण पूर्ण जर वाचत बसलो तर आपल्या लक्षात जे राहील तेच फक्त आपल्याला इथं व्यवस्थित त्यावर फोकस करायचं आहे. नाही तर तुम्ही हे सगळं बघितलं, मायक्रो आरएनएचा शोध प्लस पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल जीन, ठीक आहे, तर यामध्ये त्यांची भूमिका होती. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, आता हे तर पेपर मध्ये ऑप्शन मध्ये असणारच आहे, मग मायक्रो आरएनए जिथं असेल त्याला टिक करून यायचा, विषय संपला, ठीक आहे. यानंतर जर बघितलं तर बायोलॉजीचा जो काही नोबेल पुरस्कार याला फिजिओलॉजीचा किंवा मेडिसिनचा नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि हा जो पुरस्कार आहे तो कॅरोलिस्का इन्स्टिट्यूट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या नोबेल असेंब्ली मार्फत या पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड जी आहे ती केली जाते. तर आपण नोबेल पुरस्कार बघत आहोत. नोबेल पुरस्कारामध्ये आपण जर बघितलं या 2 शास्त्रज्ञांना आता बायोलॉजीचा नोबेल पुरस्कार जिंकला म्हणून 11 दशलक्ष स्वीडिश
क्राऊन मिळणार आहे, ठीक आहे, किंवा स्वीडिश क्रोन मिळणार आहे, क्रोन किंवा क्राऊन त्याला म्हटलं जातं, तर ते मिळणार आहे, जे आपण जर डॉलर मध्ये कन्वर्ट केलं तर 1.1 दशलक्ष डॉलर जे आहे ते विजेत्याला इथं मिळणार आहे, जे आहे विक्टर अँब्रोस आणि गॅरी रुहकून. आपण जर बघितलं नोबेल पुरस्काराशी संबंधित आता काही फॅक्ट्स बघूया जे परीक्षेमध्ये विचारले जातील. जसं की नोबेल पुरस्कार कुणाच्या स्मरणार्थ देण्यात येतो? अल्फ्रेड नोबेल, ज्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता. नोबेल पारितोषिक किती क्षेत्रामध्ये दिलं जातं? 6, ज्यामध्ये 5 क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्रामध्ये 1901 पासून नोबेल पुरस्कार दिला जातो, 1901 पासून. आणि जे काही अर्थशास्त्र आहे यामध्ये नोबेल पुरस्कार 1969 पासून दिला जातो. म्हणजे सुरुवातीला 5 क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात होता. वैद्यक क्षेत्र, भौतिकशास्त्र, ठीक आहे, रसायनशास्त्र, शांतता आणि साहित्य. आपण जर बघितलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इथं पीस म्हणजे शांतता आणि साहित्य म्हणजे लिटरेचर यासाठी नोबेल पुरस्कार दिला जात होता. इकॉनॉमिक्स साठी 1969 मध्ये सुरू करण्यात आला. नोबेल पारितोषिक केव्हा देण्यात येतो? तर दरवर्षी 10 डिसेंबरला देण्यात येतो. आपण जर बघितलं तर पहिला नोबेल पुरस्कार 10 डिसेंबर 1901 मध्ये देण्यात आला. पहिली महिला कोण आहे नोबेल पुरस्कार मिळवणारी? मेरी क्युरी. पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे? तर रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर 2 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारा पहिला माणूस कोण? तर लिनस पॉलिंग. त्यानंतर अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार कधी सुरू झाला? 1969. त्याचबरोबर भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणारा पहिला व्यक्ती कोण? विल्हेम कॉनरॅड रोटेंगेन. त्यानंतर इंग्रजी भाषेसाठी साहित्याचा जो काही नोबेल पुरस्कार आहे लिटरेचर प्राइज तो कोणी मिळवला? तर रुडयार्ड किपलिंग. त्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात तरुण व्यक्ती कोण नोबेल पुरस्कार मिळवणारा? मलाला युसुफजाई. त्याचबरोबर जर बघितलं एक नोबेल पुरस्कार जो आहे तो जास्तीत जास्त किती व्यक्तींना दिला जाऊ शकतो? तर एक नोबेल पुरस्कार जास्तीत जास्त 3 व्यक्तींना दिला जाऊ शकतो. त्यानंतर पहिली भारतीय व्यक्ती आपण बघितलं रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर पहिली भारतीय महिला कोण आहे जिने नोबेल पुरस्कार जिंकला? मदर तेरेसा. त्यानंतर आतापर्यंत 2 भारतीयांना अर्थशास्त्राचा पुरस्कार मिळाला. त्यामध्ये अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जी हे 2 व्यक्ती आहे. अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये आणि अभिजित बॅनर्जी यांना 2019 मध्ये नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, 8 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय वायुसेनेचा कोणता वर्धापन दिन सेलिब्रेट करण्यात आला? तर 8 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय वायुसेनेचा 92वा वर्धापन दिन जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, या वर्षीची जी थीम होती ती काय होती? तर इंडियन एअर फोर्स कॅपेबल, स्ट्रॉंग अँड सेल्फ रिलायंट. ठीक आहे, तर भारतीय वायुसेना सक्षम, मजबूत आणि आत्मनिर्भर अशी या वर्षीची थीम होती. 8 ऑक्टोबर 2024 हा 92वा वर्धापन दिन होता भारतीय वायुसेनेचा. 8 ऑक्टोबर 1932 ला भारतीय वायुसेनेची स्थापना झाली होती. हिचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. एअर चीफ मार्शल आहे अमरप्रीत सिंग, उपप्रमुख आहे SP धारकर आणि मोटो आहे टच द स्काय विथ ग्लोरी. यानंतर आता बघा तिसरा क्वेश्चन, मध्य प्रदेश सरकार किशोर कुमार सन्मान 2023 ने कोणाला सन्मानित करेल? तर बघा मित्रांनो, किशोर कुमार यांचा जन्म जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये झाला होता आणि मग त्यांचा जन्म मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे म्हणून किशोर कुमार यांच्या स्मरणार्थ मध्य प्रदेश सरकार एक किशोर कुमार सन्मान जे आहे तर त्या नावाने एक पुरस्कार देतं. मग आता या वर्षीचा पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? तर बघा मित्रांनो, या वर्षीचा पुरस्कार राजकुमार हिरानी यांना जाहीर झालेला आहे. त्यांना तो पुरस्कार 13 ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे. किती? 13 ऑक्टोबर रोजी. तर आपण जर बघितलं तर राजकुमार हिरानी यांनी मुन्ना भाई, MBBS, 3 इडियट्स यासारखे दर्जेदार चित्रपट जे आहे ते डायरेक्ट केलेले आहे आणि यांना 13 ऑक्टोबर रोजी किशोर कुमार सन्मान जो आहे तर तो किशोर कुमार यांच्या 37व्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचं मूळ गाव आहे मध्य प्रदेशमध्ये खंडावा या ठिकाणी दिला जाणार आहे. आता बघा अलीकडे काही सन्मान देण्यात आले, पुरस्कार देण्यात आले ते आपण बघून घेऊया. जसं की दादासाहेब फाळके 2024 जो काही पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला? मिथुन चक्रवर्ती यांना. रामन मॅग्सेसे हायायो मियाझाकी यांना. त्यानंतर जर बघितलं आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 जेनी ॲपेनबेक यांना. आयफा पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जी यांना. ॲबेल पुरस्कार जो आहे तो गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखला जातो, तो मिशेल टालाग्रँड यांना. 2024 मध्ये फिजी देशाचा सर्वोत्कृष्ट जो काही पुरस्कार आहे, सर्वोच्च सन्मान जो आहे, कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा द्रौपदी मुर्मू यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीकडून ऑलिम्पिक ऑर्डर कोणाला देण्यात आला? अभिनव बिंद्रा यांना. त्यानंतर गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार आलोक शुक्ला यांना देण्यात आला. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना.
आणि 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऋषभ शेट्टी याला मिळाला कांतारा चित्रपटासाठी. चौथा क्वेश्चन, जागतिक कापूस दिवस जो आहे तो कधी साजरा केला जातो? तर जागतिक कापूस दिवस जो आहे मित्रांनो 7 ऑक्टोबर रोजी सेलिब्रेट केला जातो. तर बघा, जागतिक कापूस दिवस जे आहे तर तो 2019 मध्ये पहिल्यांदा सेलिब्रेट करण्यात आला आणि ही 5वी वेळ आहे जागतिक कापूस दिवस सेलिब्रेट करण्याची. तर कापूस शेती आणि त्या संबंधीच्या ज्या काही समस्या आहे तर त्याबाबत जागरूकता वाढवणं हे या दिवसापाठीमागील हेतू आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर त्याचा 5वा वर्धापन दिन होता जागतिक कापूस दिवसाचा. यावर्षीची त्याची थीम होती कॉटन फॉर गुड. ठीक आहे, थीम लक्षात ठेवा, कॉटन फॉर गुड. आणि आपल्या महाराष्ट्रात कापूस हे मेन पीक आहे, त्यामुळे आपल्याला क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये, कारण भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश सुद्धा आहे. ठीक आहे, तर 7 ऑक्टोबर कापूस दिवस जो आहे तो लक्षात ठेवा, कॉटन फॉर गुड ही त्याची थीम होती. त्यानंतर आता काही महत्वाचे दिवस बघून घेऊया लगेच. जसं की आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन किंवा दान धर्म दिन कधी असतो? 5 सप्टेंबरला. हिंदी दिवस कधी असतो? 14 सप्टेंबरला. जागतिक बांबू दिवस कधी असतो? 18 सप्टेंबरला. जागतिक स्वच्छता दिवस कधी असतो? 20 सप्टेंबरला. स्वच्छता दिवसाची थीम लक्षात ठेवा, आर्टिक शहरे आणि सागरी कचरा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस जो असतो तो 21 सप्टेंबरला. थीम आहे शांततेच्या संस्कृतीचा विकास. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन 23 सप्टेंबर. जागतिक रेबीज दिवस 28 सप्टेंबर. याची थीम महत्वाची यावर्षीची, ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज ही याची थीम आहे. रेबीजच्या सीमा तोडणे ही याची थीम आहे मराठीत जर ट्रान्सलेट करायचं असेल तर. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस कधी असतो? 30 सप्टेंबरला. त्यानंतर मिलिटरी नर्सिंग सेवेचा 99वा स्थापना दिवस कधी आता सेलिब्रेट करण्यात आला? 1 ऑक्टोबरला. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2024 रोजी महात्मा गांधीजींची कोणती जयंती सेलिब्रेट करण्यात आली? तर 155वी. त्याचबरोबर जर बघितलं पुढचा क्वेश्चन आहे 5वा क्वेश्चन, 25वा जो काही हॉर्निबल फेस्टिवल असणार आहे तर त्याच्या सेलिब्रेशनसाठी नागालँडने कोणत्या देशाला ॲज अ भागीदार देश बनवलं? तर आपण जर बघितलं तर न्यूयॉर्क जे आहे, ठीक आहे, त्या अमेरिकेमध्ये, त्यामुळं देश नाही ज्या. वेल्स जो आहे, ठीक आहे, वेल्स हे याचं उत्तर आहे. पॅरिस जर आपण बघितलं फ्रान्समध्ये, नेपाळला काही आपण बोलवलेलं नाही. तर वेल्स काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. आपण वेल्सला म्हणजे आपण म्हणजे नागालँड सरकारने हॉर्निबल त्यांच्या तिथं जे काही नागा लोक आहे तर नागा लोकांची एक विशिष्ट अशी संस्कृती आहे आणि ती संस्कृतीसाठी 1 डिसेंबर पासून 10 डिसेंबर पर्यंत एक नागा फेस्टिवल, हॉर्निबल फेस्टिवल जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो. आणि दरवर्षी ते एखाद्या देशाला बोलवत असतात तिथं अतिथी म्हणून, त्याला भागीदार देश म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर यावर्षी वेल्सला ते बोलवणार आहे. इंग्लंडच्या शेजारी वेल्स म्हणून एक आपल्याला छोटासा देश बघायला मिळतो. ठीक आहे, तर आपण जर बघितलं 1 ते 10 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या हॉर्निबल फेस्टिवलसाठी वेल्सची भागीदार देश म्हणून नागालँड सरकारने निवड केलेली आहे. तो कोहिमा जिल्ह्यातील नागा वारसा असलेलं किसामा या गावामध्ये हा जो उत्सव आहे हा सेलिब्रेट केला जातो. यानंतर PM राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषीन्नती योजनेसाठी किती बजेट जाहीर करण्यात आलेलं आहे? तर कृषी उन्नती असं असायला पाहिजे. तर या दोन योजना जी आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी उन्नती योजनेसाठी किती बजेट मंजूर करण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो 1 लाख कोटी रुपयाचं बजेट जे आहे ते राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी उन्नती योजनेसाठी बजेट जे आहे ते मंजूर केलेलं आहे. तर बघा, शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी, शाश्वत शेती म्हणजे काय? तर जी शेती भविष्याच्या पिढ्यासाठी सुद्धा टिकून राहिली पाहिजे अशा शेतीला शाश्वत शेती म्हटलं जातं. नाही तर आपण रासायनिक खत टाकून शेतीला नापीक पण करून टाकू शकतो आजच्या घडीला. तर आपल्याला शाश्वत शेती बनवायची आणि मग त्यासाठी आपल्याला शेणखत, गांडूळ खत अशा प्रकारचा खताचा वापर तिथं करायचा आहे. औषधामध्ये जर आपण बघितलं कडुनिंबाचं वगैरे ते रस वगैरे काढून तशा प्रकारच्या औषधाचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. तर आपण जर बघितलं शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि आपला देश जो आहे तर तो अन्नाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावा, म्हणजे आपण पिकवलेलं अन्न सगळ्या बाबतीत, सगळ्या तेलबिया म्हणा किंवा नॉर्मल अन्न म्हणा, तर त्या बाबतीत आपण स्वावलंबी होऊ यासाठी कृषी उन्नती योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि दोन्ही योजनांना मिळून 1 लाख कोटी रुपये खर्च जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. 7वा क्वेश्चन आहे, भारत ऑक्टोबर 2024 मध्ये इंटरनॅशनल एनर्जी एफिशियन्सी इनिशिएटिव्ह मध्ये सामील झाला. त्याचं मुख्यालय कुठे आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, इंटरनॅशनल एनर्जी एफिशियन्सी इन्स्टिट्यूटचं मुख्यालय पॅरिस फ्रान्स मध्ये आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा. तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल की भारत ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या आपण म्हणूया संस्थेमध्ये सामील झाला किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा सदस्य झाला?
तर ती संस्था इंटरनॅशनल एनर्जी एफिशियन्सी इनिशिएटिव्ह किंवा त्याला दुसरं नाव आहे इंटरनॅशनल एनर्जी एफिशियन्सी हब, ठीक आहे, हब. तर असं सुद्धा म्हणून याला ओळखलं जातं. तर भारत यामध्ये सामील झालेला आहे. यानंतर बघा, भारताला समजूया कमी कार्बन उत्सर्जन करणारी अर्थव्यवस्था बनण्यामध्ये हेल्प होणार आहे. म्हणजे भारत आज आपल्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी जो काही दगडी कोळसा वगैरे जाळतो आणि जो काही वातावरणामध्ये आपण कार्बन पसरवतोय, तर या परिषदेमध्ये किंवा या संस्थेमध्ये सामील झाल्याने आपल्याला वेगवेगळ्या आयडियाज वगैरे मिळणार आहे आणि आपण कार्बनचं प्रमाण हळूहळू कमी करणार आहे. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली मिनरल सिक्युरिटी फायनान्स नेटवर्क मध्ये कोणता देश सामील झाला? तर भारत अलीकडे अजून एका संस्थेमध्ये एका नेटवर्क मध्ये सामील झालेला आहे, मिनरल सिक्युरिटी फायनान्स नेटवर्क. तर भारताने यामध्ये सामील झालेले 2024 मध्ये, ठीक आहे. मिनरल सिक्युरिटी फायनान्स नेटवर्क जे आहे ते 2022 मध्ये अमेरिकेने तयार केलं होतं. भारत कधी सामील झाला? 2024 मध्ये, ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा, याच्यापेक्षा जास्त वाचायला जाल तर तुम्ही कन्फ्युज व्हाल. 9वा क्वेश्चन आहे, ओडिशामध्ये लेपर्ड रिपोर्ट 2024 अलीकडे रिलीज झाला. या अंतर्गत ओडिशामध्ये बिबट्यांची संख्या कितीने वाढली? तर बघा मित्रांनो, ओडिशामध्ये बिबट्यांची संख्या जी आहे ती 696 झालेली आहे. बघा मित्रांनो, 22% बिबट्यांची संख्या जी आहे ती अलीकडे ओडिशामध्ये वाढलेली आहे. 568 वरून 696 बिबटे जे आहे ते ओडिशामध्ये 2 वर्षात 2022-2024 या 2 वर्षात एवढे बिबटे जे आहे 22% वाढ जी आहे ती ओडिशामध्ये झालेली आहे. आपल्या देशामध्ये टोटल बिबट्यांची संख्या आहे 13,874. त्यापैकी मागच्या 10 वर्षात 1485 बिबट्यांची आपण शिकार सुद्धा केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया 10वा क्वेश्चन. बघा, दक्षिण पूर्व आशियासाठी, दक्षिण पूर्व आशियाचा जो भाग आहे, ठीक आहे, भारत, पाकिस्तान वगैरे, म्यानमार, नेपाळ, भूटान, दक्षिण आणि त्याचबरोबर जो काही आसियान गट आहे, तर ते जे देश आहे आणि साऊथ एशियामध्ये जे काही देश येतात त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना प्रादेशिक कार्यालय समितीच्या, ठीक आहे, WHO ने दक्षिण पूर्व आशियासाठी एक बैठक आयोजित केली, ठीक आहे. आणि त्या बैठकीचं 77वं अधिवेशन होतं. त्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर बघा मित्रांनो, परत एकदा क्वेश्चन रिपीट करतो, क्वेश्चन समजून घेणं गरजेचं आहे. दक्षिण पूर्व आशियासाठी जागतिक आरोग्य संघटना प्रादेशिक कार्यालय समितीच्या 77व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, निवड झालेली आहे JP नड्डा यांची. तर JP नड्डा हे केंद्रीय आरोग्य मंत्री आहे आणि आता त्यांचं जे काही दक्षिण पूर्व आशियासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक समितीच्या 77व्या अधिवेशन जे असणारे 77वे जे सत्र असणारे, तर त्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे, ठीक आहे. याची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे. यानंतर जर बघितलं तर एवढे देश दक्षिण पूर्व आशियामधील एवढे देश या बैठकीला सामील होणार आहे, जसं की बांगलादेश, भूटान, त्यानंतर कोरिया, भारत, इंडोनेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, तिमोर लेस्ते, तर एवढे देश या परिषदेमध्ये सामील होणार आहे. त्यानंतर 11वा क्वेश्चन, चायना ओपन टेनिस टुर्नामेंट 2024 चं विजेतेपद कोणी जिंकलं? तर बघा मित्रांनो, अमेरिकन खेळाडू कोको गॉफ याने चायना ओपन टेनिस टुर्नामेंट 2024 चं विजेतेपद जिंकलेलं आहे. तर ही सेरेना विलियम्स नंतर दुसरी महिला खेळाडू ठरलेली आहे जिने चायना ओपनचं काय जिंकलेलं आहे, तर चायना ओपन ही टुर्नामेंट जिंकलेली आहे. दुसरी अमेरिकन खेळाडू. कोको गॉफ कोणत्या देशाची? तर USA ची आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कोको गॉफ अमेरिकेची, तिने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवा हिला हरवलेलं आहे. आपण जर बघितलं तर 2004 आणि 2013 मध्ये ही स्पर्धा सेरेना विलियम्सने जिंकली होती. त्यानंतर अमेरिकेची दुसरी महिला खेळाडू ठरलेली कोको गॉफ. यानंतर 12वा क्वेश्चन आहे, नेपाळचे नवीन सरन्यायाधीश कोण झालेले आहे? तर नेपाळचे नवीन सरन्यायाधीश झालेले मित्रांनो प्रकाश मानसिंग राऊत. तर प्रकाश मानसिंग राऊत यांची नियुक्ती रामचंद्र पौडेल हे नेपाळच्या राष्ट्रपतींनी केलेली आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली? तर त्यांनी जर आपण बघितलं तर विश्वंभर प्रसाद श्रेष्ठ यांची त्यांनी जागा घेतलेली आहे, ठीक आहे. तर आपलं नेपाळचं बऱ्यापैकी सिस्टम जे आहे ते सेमच आहे. यानंतर बघा 2 टेस्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. 2024 चा वैद्यक किंवा शरीरशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार कोणाला दिला गेलेला आहे किंवा कोणाला प्रदान करण्यात जाणार आहे? कारण हा अलीकडे घोषित झालेला आहे, ठीक आहे, घोषित झाला. प्रदान पुढे जाऊन होणार आहे 10 डिसेंबर रोजी. तर कोणाला प्रदान होईल हे सांगायचंय. आणि 8 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय वायुसेनेचा कोणता वर्धापन दिन जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे, ठीक आहे. मग याची थीम सुद्धा तुम्ही सांगायची आहे.
बघा मित्रांनो, राज्यसेवेसाठी लाईव्ह बॅच सुरू आहे. 9:30 वाजता त्याच लेक्चर आहे. त्यानंतर 4 वाजता एक लेक्चर असेल. सेम कंबाईन बॅच मध्ये सेम ते शेड्यूल आहे, तेच लेक्चर असतील कंबाईन लक्ष बॅच मध्ये. बाकी सगळे लेक्चर कंबाईन लक्ष बॅच मध्ये रेकॉर्डेड आहे. हँड रिटन नोट्स ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहे. तुम्ही बॅच जॉईन करा, तुम्हाला लगेच नोट्स मिळून जातील. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आपल्याकडे फाउंडेशन बॅच आहे. दोन्ही बॅचवर 3-3 हजार रुपयाचं डिस्काउंट आहे. त्याचबरोबर बघा, बीएमसी भरतीसाठी आपल्याकडे बीएमसी भरतीची बॅच, बीएमसीच्या कायद्याची बॅच, मुंबई स्पेशल जीकेची बॅच आणि मुंबई स्पेशल जीकेच्या नोट्स इत्यादी साहित्य जे आहे, संदर्भ साहित्य, ते सगळं उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या विषयासाठी रिव्हिजन नोट्स सुद्धा उपलब्ध आहे. त्या तुम्ही आपल्या अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता. त्याचबरोबर आरआरबी साठी आता ते तारखा सुद्धा आलेले आहे. तिरंगा बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. या सगळ्या बॅच तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इन्स्टाचं पेज आहे, त्याला फॉलो करायला विसरू नका. मग मित्रांनो, थांबूया आपण इथं. लेक्चर आवडला असेल लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.